हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्वातीज किचन। आज आपण डाळ आणि तांदळापासून झटपट असा नाश्ता बनवणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन देखील प्रेस करा। चला तर मग वेळ न घालवता झटपट या रेसिपीला सुरुवात करूयात। तर याच्यासाठी मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। तर क्वांटिटी आपल्याला तांदळाच्या निम्मी डाळ घ्यायची आहे। तर हे सगळं मी एकत्र एका बाउलमध्ये घालत आहे आणि पाणी घालून आपल्याला सर्वप्रथम 2-3 वेळा हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने हलक्या हाताने मी हे दोन्ही डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर आता याच्यामध्ये आपल्याला हे तांदूळ चांगले भिजले पाहिजे, म्हणजे कांडा दीड कांडा पाणी वर आलं पाहिजे इतपत पाणी घातले आणि झाकण ठेवून 5-6 तास हे भिजत राहू द्यायचे। सकाळी जर बनवायचा असेल हा नाश्ता तर तुम्ही रात्रीच ही प्रोसेस करू शकता। तर बघू शकता मी रात्रभर मस्त हे भिजू दिलेले आहेत आणि आता आपल्याला काय करायचं आहे की यातलं जे पाणी आहे ते सगळं पाणी निथळून अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे। आता मी एक मिक्सरचं भांडं घेणार आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे संपूर्ण मिश्रण आपल्याला टाकून द्यायचं आहे, डाळ आणि तांदूळ। तर खूप छान नाश्ता बनतो। तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा। आता याच्यामध्ये अर्धी वाटी दही घालत आहे। हे दही खूप जास्त आंबट नाही आहे। मीठ घालायचं आहे याच्यामध्ये टेस्टच्या अकॉर्डिंग। तर दह्याऐवजी ताकाचा देखील तुम्ही वापर करू शकता किंवा दही ताक दोन्ही नसेल तसंही बनवलं तरी चालेल। जस्ट थोडंसं 1 चमचा जिरं घातलं आहे साबूत मी याच्यामध्ये आणि 1 मिरची ज्याचे 2 भाग केलेत ती घातली आहे। तर मिरचीचं प्रमाण तुम्हाला किती तिखट हवं आहे तर तुम्ही वाढवू देखील शकता। मी मुलांसाठी बनवत आहे त्यामुळे मी कमी मिरची वापरली आहे। तर हे सगळं आपल्याला अशा पद्धतीने बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरवरती। पाण्याची आवश्यकता वाटली तर थोडंसं पाणी याच्यामध्ये तुम्ही घालू शकता वाटताना। तर आता हे सगळं आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। तर बघू शकता मस्त फाईन असं आपलं हे बॅटर निघले, पण थोडंसं घट्ट झालेलं आहे। तर त्यामुळं मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून ते विसळून याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। कन्सिस्टन्सी बघू शकता, खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त पतलं देखील नाही, अगदी इडलीच्या बॅटरसारखं बनले। आता हे आपण साईडला ठेवूयात आणि या ठिकाणी मी दुसरं एक बाउल घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला मूठभर शिमला मिर्च बारीक कापलेली, ज्याच्या बिया मी काढून घेतल्यात, मूठभरच आपल्याला कांदा घालायचा आहे बारीक कापलेला आणि 1 मुठच टोमॅटो आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं आहेत जे मी बारीक कापून घेतलेत। सध्या कोथिंबीर नव्हती त्यामुळे मी कोथिंबीर घातली नाही आहे। थोडीशी हळद घालायची आहे, थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं मीठ घालायचं आहे। मीठ आपण अगोदरही नाश्त्यात घातलं आहे तर त्याच्यानुसार मीठ ठरवा तुम्ही किती घालायचं आहे ते। हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। तर आपली ह्या नाश्त्याची जी मेन तयारी आहे ती सगळी झालेली आहे। तर आता आपल्याला चटणी बनवायची आहे। अगदी होममेड चटणी बनवणार आहोत आपण या नाश्त्यासाठी। तर ती चटणी बनवण्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि 2 टोमॅटो मोठे मोठे कापलेत ते घातलेत याच्यामध्ये। टोमॅटोच्या बिया मात्र काढून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर 2-3 लसणाच्या पाकळ्या घालत आहे मी याच्यामध्ये, यामुळे टेस्ट खूप छान येईल आपल्या या चटणीला आणि अगदी इन्स्टंट चटणी आहे ही। थोडंसं जिरं घातलं आहे आणि बीटचे हे छोटे 2 तुकडे घातलेत। बीटमुळे आपल्या या चटणीला कलर खूप छान येईल। लाल तिखट घालत आहे मी टेस्टच्या अकॉर्डिंग आणि थोडीशी हळद घालत आहे। त्याच्यानंतर मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि थोडीशी साखर घालून घ्यायची आहे टेस्टच्या अकॉर्डिंग आणि हे सगळं आपल्याला फाईन असं चटणीसारखं बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरवरती। तर बघू शकता कलर किती मस्त आला आहे आपल्या या चटणीला, खूप छान दिसतही आहे आणि खायलाही तितकीच मस्त लागते। तर चटणी बनवून रेडी झाली आहे आपली। ही चटणी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात। तर या चटणीवरती तुम्ही तडका देखील टाकू शकता किंवा ही अशीच कच्चीच खूप छान लागते, अगदी सॉससारखी, पण सॉसमध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात। ही ताजी ताजी चटणी मस्त बनवून रेडी झाली आहे। आता हे बॅटर घेऊयात आपण, परत एकदा व्यवस्थित ढवळून घेत आहे मी हे बॅटर आणि जस्ट नाश्ता बनवायच्या अगोदर 2 चिमूटभर खायचा सोडा, बेकिंग सोडा याच्यात घालायचा आहे आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर ही प्रोसेस आपल्याला जस्ट बनवायच्या अगोदरच करायची आहे। या ठिकाणी मी एक कढई घेतलेली आहे,
तुमच्याकडे नॉनस्टिक कढई असेल तर ती देखील वापरू शकता। थोडंसं एखाद चमचा तेल घातलं, 1-2 चमचा तेल चांगलं कडकडीत गरम झालं का थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं आणि तीळ घालायचे आहेत, पांढरे तीळ। हे सगळं छान खमंग असं तडतडू द्यायचं आहे आपल्याला आणि गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे या स्टेजला। आणि आपलं जे बॅटर आहे तर ते बॅटर घ्यायचं आहे आणि पळीच्या साहाय्याने परत एकदा थोडंसं ढवळून घ्यायचं आहे आणि त्यातलं पळीभर बॅटर या कढईमध्ये आपल्याला ओतायचं आहे। तर तुम्हाला जितका मोठा नाश्ता बनवायचा त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही हे बॅटर याच्यावरती ओतून घ्यायचं आहे कढईमध्ये आणि आपण ज्या भाज्या कापून ठेवलेल्या होत्या त्या याच्यावरती अशा पद्धतीने पेरून द्यायच्या आहेत, पसरवायच्या आहेत, अगदी तुम्हाला जितक्या आवडतील तितक्या। आणि या भाज्यांमध्ये तुम्हाला ज्या आवडतात त्या भाज्या देखील ॲड करू शकता। जसं कॉर्नचा सीझन असेल तर स्वीट कॉर्न देखील तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। तर अशा पद्धतीने मी भाज्या पसरवलेल्या आहेत आणि आता गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवून झाकण ठेवून आपल्याला हे चांगलं खालून शिजू द्यायचं आहे। वरचा भाग बऱ्यापैकी कोरडा होऊ द्यायचा आहे। बघू शकता 1-2 मिनिटानंतर वरचा भाग चांगला कोरडा झालाय आणि अशा पद्धतीने आपण हे पलटून देणार आहोत आणि खालची बाजूही आपल्याला चांगली शिजू द्यायची आहे। गॅसची फ्लेम मी कमीच ठेवलेली आहे, लोच ठेवलेली आहे। ही सगळी प्रोसेस लो फ्लेमवरतीच आपल्याला करून घ्यायची आहे, नाहीतर मग आतमध्ये नाश्ता कच्चा राहील। त्यामुळं अगदी कमी आचेवरतीच आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे। 1 मिनिट दुसऱ्या साईडनी देखील आपल्याला छान भाजू द्यायचा आहे हा नाश्ता आणि आता आपण काढून घेणार आहोत। बघू शकता दोन्ही बाजूनी आपला नाश्ता मस्त शिजून रेडी झालाय। आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। बघू शकता किती कलरफुल बनलाय आपला नाश्ता आणि सकाळच्या घाईमध्ये तुम्ही झटपट तयार करू शकता। तर बघा अगदी स्पंजी आणि वरतून क्रिस्पी असा बनलाय आपला हा नाश्ता। तर मी याच्यासोबत जी चटणी बनवली आहे त्याच्यासोबत हा नाश्ता सर्व केला आहे। बघू शकता खालून देखील मस्त जाळी आलेली आहे आणि आतमध्ये अगदी मस्त स्पंजी असा बनलाय। तर नाश्त्याला रोज तेच ते खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं बनवून खाऊ शकतो आपण। रेडी झाली आहे आपली ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।